पनवेलला येते हे कोणाला माहीत नव्हतं. सर्वांसाठी सरप्राईज होता. फक्त माझ्या जाऊबाईला मी सांगितलेलं होतं आणि त्या मला इथं स्टॉपला घ्यायला आलेल्या. त्यानंतर आम्ही कोणाला न कळता डायरेक्ट दरवाजात एंट्री केली. आणि भाऊ बहिणींचं प्रेम म्हणजे तुझं माझं जमीन आणि तुझा वाजून करमेना, आणि हे तर घरोघरचीच कहाणी आहे, मग ते कितीही लहान भाऊ बहिणी असो. नंतर संध्याकाळी सर्व पोरं घरातले स्विमिंगसाठी गेले आणि सर्व भाऊबहिणी खूप छान अशी स्विमिंग करत होते. पूर्णचा एक नंबर आला, कारण तिचा स्विमिंगचा क्लास लावलेला आहे आणि तिने सगळ्यांना स्विमिंगही शिकवली. त्यानंतर त्यांना भूक लागल्यानंतर कलिंगड काप अशी रिक्वेस्ट केली. मी तर कलिंगड कापून घेतलं आणि रात्रीचा स्वयंपाकही तयार झालेला होता. मस्त जेवायला खिचडी, दादरची भाकर आणि पत्ताकोबी बनवलेली होती. जेवण झाल्यानंतर सर्व पोरं मस्त गेम खेळले. हा गेम कोणता होता मला माहीत नाही, पण त्यांचा काळातला हा गेम आहे. तिथं लेकरच त्यांना परत मध्ये डिस्टर्ब करत होता. लहान पोरं राहिले म्हणजे असं होतंच. चला मग आजचा असा दिवस आमचा गेला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.